हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता श्रावण महिना लागून जवळजवळ 15 दिवस झाले, कारण की पौर्णिमा झाली. त्याच्यानंतर आता 15 दिवस उरलेले आहेत. तर आपण आज ज्या सेवेबद्दल बोलणार आहोत ती सेवा अर्थातच भगवान शंकराची, कारण श्रावण महिना हा भगवान शंकराचाच असतो आणि अतिशय पवित्र हा महिना मानला गेला आहे. त्याच्यातीलच भगवान शंकराची अति उच्च कोटीची सेवा म्हणजे कुठली, तर ती म्हणजे रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेक कोणी करावा, केव्हा करावा, तर हा रुद्राभिषेक सगळ्यांनी करावा. असं काही नाही की यांनी मुलींनीच करावा किंवा बायकांनी करावा, असं पण नाहीये. सगळ्यांनी हा रुद्राभिषेक केला पाहिजे आणि ह्या रुद्राभिषेकने तुम्हाला अतोनात अत्यंत अशी शुभ फळ मिळतात. म्हणजे आर्थिक प्रगती तर होतेच होते, पण तुमची शारीरिक काही व्याधी असेल आणि व्याधी नसेल, समजा आता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की ज्यांना बरं नाही किंवा ज्यांना कसलं तरी शारीरिक अडचणी असतात, व्याधी असतात, तर त्यांनीच हे करावं आणि त्यांनी तीर्थप्राशन करावं म्हणजे ते बरे होतील. ही गोष्ट 100% खरी आहे. परंतु आपल्याला जरी काही कुठली व्याधी नसेल तरी सुद्धा हा रुद्राभिषेक करावा, कारण की जी आपली तब्येत आहे ती सतत टणटणीत असावी, फ्रेश असावी, एनर्जेटिक असावी आणि भगवान शंकराचं, महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी अतिशय प्रिय अशी ही सेवा भगवान शंकराला आहे रुद्राभिषेकची. तर ती सगळ्यांनी करावी. ही सेवा तुम्ही दिवसभर कधीही करू शकता, पण जर ही प्रदोषकाळी केली, संध्याकाळी केली, तर ती अतिउत्तम मानली जाते. आणि शंकराची पूजा करण्यासाठी, रुद्राभिषेक करण्यासाठी फार विशेष काही लागत नाही. फक्त तुम्हाला द्यावा लागतो वेळ आणि भगवान शंकराला बेलाचं पान, म्हणजे बघा फुलं नसले तरी चालतं, पण बेलाचं पान महत्वाचं आहे. आणि पाणी, म्हणजे फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालतो. तर अभिषेक करण्यासाठी काय करायचं असतं, तर स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुमाऊलींच्या दिंडोरी प्रणित केंद्रात नित्यसेवेचं असं पुस्तक मिळतं. तर त्यांना जर तुम्ही विचारलं किंवा तिथून आणलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे रुद्राभिषेक कसा करायचा असतो ते. जर तुम्हाला कोणाला पूर्ण रुद्राभिषेक पाहिजे असेल तर मला तशी कमेंट करा, मी तुम्हाला पूर्ण रुद्राभिषेक दाखवेल अगदी व्यवस्थित. त्याला 1 ते 1.5 तास असा वेळ लागतो. तर आम्ही म्हणजे घरी कधी कधी कसं असतं ना की आपल्या महिलांचे एक एक कामं वाढत असतात, तर रुद्राभिषेक घेणं होत नाही. इच्छा प्रत्येकाची आहे, प्रत्येक महिलेला रुद्राभिषेक करायचा असतो, पण कधी कधी लहान मुलं म्हणा आणि नाही होत घरी एवढा 1-1.5 तास वेळ काढणं. कधी कधी नको वाटतं एकट्याला, म्हणजे तेवढी जर सेवा जास्त नसेल तर नको पण वाटतं. आणि कुठलेही चांगलं कार्य करताना तर आधी म्हणजे आपले जे षड्रिपू असतात ते पण आपल्याला त्रास देत असतात, त्याच्यामुळेही कदाचित नको वाटतं. तर त्याच्यासाठीच आम्ही मंदिरामध्ये म्हणजे केंद्रामध्ये आपल्या स्वामींच्या रुद्राभिषेक घेतला. खूप सुंदर असा रुद्राभिषेक झाला बघा. मी तुम्हाला आता दाखवते, तर तुम्ही पण करा. ज्यांना आतापर्यंत केला नसेल ज्यांनी, तर त्यांनी आता केला तरी चालेल. अजून 15 दिवस आहेत आणि हा रुद्राभिषेक फक्त सोमवारीच करायचा असं काही नाही. हा रुद्राभिषेक तुम्ही रोजही करू शकतात आणि रोज केला पाहिजे, खूप चांगलं. पण नाही वेळ मिळत तर कमीत कमी आठवड्यातनं म्हणजे दर सोमवारी किंवा दर शनिवारी किंवा सोमवार आणि शनिवार असा रुद्राभिषेक केला तरी अतिशय उत्तम. आणि तुम्ही एकदा जर अभिषेक केला आणि नंतर ते जे तीर्थ आहे तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी 2-4-8 दिवस वापरू शकतात. तर त्या तीर्थाने खूप खूप फायदे होतात. म्हणजे मुलांची चिडचिड कमी होते किंवा आपल्याला काही त्रास असेल, बाहेरची बाधा असेल, ते पण नष्ट होऊन आपले शारीरिक व्याधी दूर होऊन आपल्याला असं प्रसन्न वाटत असतं. आणि ते जे तीर्थ आहे ते तुम्ही घरात पण थोडंसं शिंपडायचंय, तर त्याच्याने पण आपले वास्तुदोष जातात. असं हे अतिशय उपयुक्त असं रुद्राभिषेक तुम्ही नक्की करा. आणि चला तर मग आम्ही रुद्राभिषेक केलेलं ते तुम्हाला दाखवते केंद्रामध्ये. अतिशय महिलांनी उत्साह पूर्ण वातावरणात आम्ही रुद्राभिषेक केला आणि तुम्हाला खोटं वाटेल इतकं प्रसन्न वाटत होतं ना, कारण घरी आपण करतो तेव्हा आपला एकच रुद्राभिषेक होतो, पण महिला जेव्हा जेवढ्या संख्येने असतात तेवढे ते रुद्र होतात आणि मग ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला मिळते केंद्रामध्ये. तर तुम्ही पण जर तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये जर रुद्राभिषेक होत असेल, कारण केंद्रामध्ये रुद्राभिषेक हा होतोच, पण जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर नक्की जायचा प्रयत्न करा. अतिशय प्रसन्न वातावरण वाटतं आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आणि ती एनर्जी घेऊन आपण घरी येत असतो, त्यामुळे त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा रुद्राभिषेक करायला जाणार केंद्रामध्ये, तर रुद्राभिषेक झाल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं. कितीही जवळची मैत्रीण असेल
की चला जाऊ आपण चहा घेऊया, आमच्या घरी चला, जवळ केंद्र असेल, तुमचं घर लांब असेल तरी सुद्धा जाऊ नका. ते जे आपले व्हायब्रेशन आहे, जे पॉझिटिव्ह एनर्जी ती तडक घरीच आली पाहिजे म्हणून ती कुठेही जाऊ नका. तुम्ही सरळ घरी या आणि नंतर त्या ताईंना सांगा आम्ही परत दुसऱ्या कुठल्या तरी दिवशी तुमच्याकडे येऊ. एवढं लक्षात ठेवा, कारण आपल्या लक्षात राहत नाही. ते समोरच्याच्याही लक्षात नसेल की तो सहज इंटेन्शनली असा बोलत नसेल, पण ते होऊन जातं. आता आले उपवास आहे तर चला घरी आपल्या चहा वगैरे घेऊ असं कोणीही म्हणू शकतं. तर तुम्ही स्वतः त्याचा विचार करायचा आणि ते नाही जायचं. नेक्स्ट टाइम तुम्ही कधीही जाऊ शकता. तर चला तर मग आता आपण बघूया रुद्राभिषेक कसा केलाय. छान आम्ही तयारी करत होतो की रुद्राभिषेकच्या आधी म्हणजे गोमूत्र वगैरे असेल ना तर ते आपण सगळ्यांच्या याच्यावर शिंपडलं पाहिजे, अंगावर म्हणा किंवा वातावरणात म्हणा, की जो काही त्रास होणार असेल किंवा जी काही शुद्धता आहे तर ती निर्माण होते त्याच्यासाठी. आणि त्यानंतर मग रुद्राभिषेकला आम्ही अशा पद्धतीने सुरुवात केली. यज्ञ कर्म सासे भूत अधिनिमिले असे सर्वाभूती अंतरंगी संकल्पयो मन पूर्ण ज्ञानी वास्तु मात्री पंचभूताच्या अंतरे वसे तेज ज्योती पूर्ण यज्ञ संकल्पने अमर होती काळ जाणे म्हणे असे सप्त होय यज्ञ घटे संकल्पयो मन ऋण सामय मंत्र चक्री आले. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. अशा पद्धतीने अतिशय प्रसन्न वातावरणात आम्ही रुद्राभिषेक केला. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि रुद्राभिषेक हा प्रत्येकाने करावा. जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी करू शकता, असं नाही की सोमवारीच केला पाहिजे असं नाही. पूर्ण महिना हा खूप पवित्र असतो. तुम्ही सोमवार करा, मंगळवारी करा, गुरुवारी करा, बुधवारी करा, शनिवारी करा, कुठल्या तरी दिवशी तरी करा. जर सोमवार नाही जमलं तर कमीत कमी आठवड्यातनं एक दिवस तरी करा. जर तुमच्याकडनं महिनाभर शक्य असेल तर ते करा. जर तुम्हाला रुद्राभिषेक करायला वेळ नसेल किंवा खूप वेळ लागत असेल, बाबा लहान मुलं असतील, तर तुम्ही शिवमहिमा स्तोत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतात. इतकी सोपी ही सेवा आहे, खूप छान आहे. शिवमहिमा स्तोत्राने अभिषेक करून ते तीर्थ आपण घेऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तर आजचा हा रुद्राभिषेक तुम्हाला कसा वाटला? मंदिरात आम्ही जी केलेली सेवा कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.